आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार. माझ्याकडून तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. आज सकाळी मी लवकर उठलेली होती, स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. त्यानंतर म्हटलं चला बाहेरचं अंगण वगैरे धुऊ. दरवाजा खूप खराब झालेला होता बाहेरचा, मेन डोर तो सुद्धा धुवून घेतला. त्यानंतर म्हटलं लादी सुद्धा पुसून घेऊ. लादी पुसून घेतली आणि आज आहे गुरुवार, त्यामुळे म्हटलं चला हळदी लेपन करू हुंबऱ्याला. छान वाटतं गुरुवारचं हळदी लेपन केल्यानंतर. त्यानंतर म्हटलं थोडीशी रांगोळी काढून घेऊ, कारण रांगोळी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. त्यामुळे अंगणामध्ये सणवार असल्यानंतर रांगोळी काढावी. बाहेर रांगोळी काढली की आतमध्ये आली. त्यानंतर म्हटलं चला देवपूजा करून घेऊ. रात्री हॉलची सगळी साफसफाई केलेली होती, त्यासोबत मंदिर सुद्धा धुवून घेतलेलं होतं. म्हणून म्हटलं देवांना सुद्धा आंघोळ छान अशी घालून घेऊ आणि देवपूजा करून घेऊ. देवपूजा करून घेतल्यानंतर आहोनीन मी स्वामींचा अभिषेक करून घेतला, कारण आज मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आहे. त्यामुळे छान असा अभिषेक केला, आरती केली स्वामींची. आता म्हटलं लक्ष्मी व्रताची पूजा मांडणी करायची आहे, ती सुद्धा आता करून घेते. लक्ष्मी व्रताची पूजाची मांडणी करायच्या अगोदर सर्वात पहिल्यांदा समय लावून घेतल्या. त्यानंतर स्वस्तिक काढलं, त्याच्यावरती हळदी कुंकू सोडलं. त्यानंतर चौरंग ठेवला आणि चौरंगावरती लाल वस्त्र अंतरलं. 2 विडे पानाचे ठेवले, त्यावरती अक्षता सोडल्या, त्यावरती हळदी कुंकू सोडला आणि त्यानंतर गणपतीची मूर्ती आणि लक्ष्मीची मूर्ती ठेवली. आता चौरंगावरती गणपतीची आणि लक्ष्मीची स्थापना केली. आता कलशची पूजा आहे ती करून घेते. कलश एक पाण्याने भरून घेतलेला होता, त्याच्या सभोवतानी हळदी कुंकवाची बोटे ओढून घेते. त्यानंतर कलश मध्ये हळदी कुंकू, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, अक्षता सर्व टाकून नमस्कार केला. त्यानंतर छान अशी सजवून घेतलेली आहे लक्ष्मीला. आणि जी आपण वेणी आणलेली होती ना मार्केटमधून, ती सुद्धा घातली. खूप सुंदर अशी लक्ष्मी दिसत होती. त्यानंतर फोटोची स्थापना केली चौरंगावरती आणि आता तांदळाची साळ सुद्धा मांडलेली आहे. त्यावरती हळदी कुंकू सोडलं. आपला कलश आहे तो ठेवलेला आहे साळीवरती. आता पुस्तकाची सुद्धा पूजा करून घेते मी. छान पुस्तकाची पूजा झाली की लगेच एक फळ ठेवलं, फळावरती पण हळदी कुंकू सोडला आणि त्यानंतर लास्टला आपण समय ठेवलेले आहेत. सर्वात पहिल्यांदा लावलेल्या समय बाजूला ठेवलेल्या होत्या, त्या सुद्धा ठेवल्या. आता रांगोळी काढून घ्यायची होती मला. छान अशी रांगोळी काढली आणि अगरबत्ती सुद्धा लावून घेतली. प्रसाद सुद्धा इथं मी शिऱ्याचा केलेला होता, तर इथं बघू शकता छान असा शिऱ्याचा प्रसाद केलेला होता. आता म्हटलं चला पोथी सुद्धा लगेच वाचून घेऊ. पोथी सुद्धा वाचून घेतली आणि छान मस्त ना आरती करून घ्यायची आहे. मुलं सुद्धा घरी होती सकाळ सकाळी, त्यामुळे मुलांनी मी आता आरती करून घेतलेली आहे. छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं, कारण सकाळ सकाळी स्वामींचा अभिषेक झाला. त्यानंतर देवपूजा झाली आणि लक्ष्मीची सुद्धा पूजा झाली. आता ना मी नैवेद्य प्रसादाचा केलेला आहे, तो सुद्धा नैवेद्य दाखवून घेते. तर चला छान अशी पूजा सकाळ सकाळी झालेली आहे. आता ना संध्याकाळचा हे टाइम आहे. सुवासनी येत होत्या, त्यांना पुजायचं होतं, तर मी अगोदर पुजून घेतलं. आता म्हटलं चला एक एक येईल ना सुवासिन, तसं पुजून घ्यायचं. तर ही आमची सुनबाई आहे, ती सुद्धा सुवासनी म्हणून तिला पूजन केलं तिचं आणि ती सुद्धा गेली. त्यानंतर 2 सुवासनी आलेल्या होत्या, त्यांचं पण पूजन केलं आणि त्यानंतर म्हटलं चला स्वयंपाक करायचा आहे. आज केलेला आहे पुरणपोळीचा स्वयंपाक, कारण उद्यापन आहे, त्यामुळे गोडधोडाचा नैवेद्य झालाच पाहिजे म्हणून ना हा नैवेद्य केलेला होता. नैवेद्य दाखवून मी सुद्धा हळदी कुंकवाला बाहेर जाणार आहे. त्यासाठी व्हिडिओ मी इथं संपवते. सर्वांना बाय.